नमस्कार, मी डॉक्टर मयुरी फ्रॉम डॉक्टर मयुरीज फिजिओथेरपी क्लिनिक। आपण ज्या विषयावर आज बोलणार आहोत तो विषय म्हणजे आपल्या महिन्याच्या त्या 4 दिवसांमध्ये म्हणजेच मेन्स्ट्रुअल पिरियड्समध्ये पाळीच्या दिवसांमध्ये व्यायाम केला पाहिजे किंवा नाही। आपल्यापैकी खूप जणींना हे कन्फ्युजन असतं की आपण असं तर नियमित एक्सरसाइज करत असतो, पण पाळीच्या त्या 4 दिवसांमध्ये व्यायाम केला पाहिजे की नाही। अगदी बऱ्याच दिवसांपासून अगदी आधीपासून आपण हे ऐकत आलेलो असतो की पाळीच्या दिवसांमध्ये शक्यतो व्यायाम करू नये, फिजिकल ॲक्टिव्हिटी कमीत कमी ठेवाव्यात, जास्त शरीराला स्ट्रेस देऊ नये। हे जरी खरं असलं की शरीराला जास्त स्ट्रेस देऊ नये तरी व्यायाम करू नये हे मात्र अगदी चुकीचं आहे। कारण सायंटिफिकली बऱ्याच रिसर्चेसनी हे प्रूव्ह झालंय की पाळीच्या दिवसात केलेल्या व्यायामाने आपल्याला शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्ती ह्या दोन्ही गोष्टी मिळतात। आपल्यापैकी बऱ्याच जणींना पाळीच्या दिवसांमध्ये पोटदुखी होते, क्रॅम्प्स येतात, पाठ दुखते, अगदी पाय असे ओढून येतात किंवा काही जणींना ब्लोटिंग जाणवतं, काही जणींना ब्रेस्टमध्ये पेन असतं। सो अशा वेळेला आपल्याला असं वाटतं की नको, अजून जास्त शरीराला त्रास द्यायला नकोय। पण होतं काय, या सगळ्यामध्ये आपण जेव्हा हलका फुलका एक्सरसाइज करतो तर या सगळ्या कंप्लेंट्स कमी होतात। तर आता पाळीच्या दिवसांमध्ये कुठल्या प्रकारचे व्यायाम करावेत? आपण जर हाय इंटेन्सिटी वर्कआउट रोज करत असू तर ते वर्कआउट टाळा, त्याऐवजी हलके फुलके व्यायाम करा, एरोबिक एक्सरसाइजेस करा, स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस करा। जेणेकरून काय होईल की तुमचं एरोबिक एक्सरसाइजेसनी ब्लड सर्क्युलेशन वाढेल, ब्लड सर्क्युलेशन वाढल्याने तुमच्या वेदना कमी होतील। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कुठल्याही व्यायामाने एंडोर्फिन नावाचं जे हॉर्मोन असतं ते जास्त प्रमाणात स्त्रवतं। त्याच्यामुळे काय होतं, त्या एंडोर्फिनला खरं तर हॅपी हॉर्मोन म्हणलं जातं। त्यामुळे पाळीच्या दिवसांमध्ये जे मूड स्विंग्स येतात, अपसेट असल्यासारखं वाटतं, ते बऱ्याच प्रमाणात कमी होतं। त्यानंतर स्ट्रेचिंग प्रकारचा व्यायाम, त्या प्रकारच्या व्यायामामुळे आपले स्नायू छान ताणले जातात, त्यामुळे आपल्याला रिलॅक्स फील होतं। हाताचे काही व्यायाम प्लस हाताच्या काही स्ट्रेचिंग्स, याच्यामुळे जे ब्रेस्टमध्ये हेवीनेस किंवा ब्रेस्टमध्ये पेन ह्या सगळ्या तक्रारी ज्या असतात त्या तक्रारी कमी होतात। त्यामुळे निश्चितच आपण पाळीच्या दिवसांमध्ये हलके फुलके व्यायाम केलेच पाहिजेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्यायामासोबत पुष्कळ पाणी प्या। कारण पुष्कळ पाणी पिल्याने आपल्या बॉडीला जे डिहायड्रेशन होतंय व्यायामामुळे म्हणा किंवा पाळीच्या दिवसांमधल्या वेदनांमुळे म्हणा, तर ते कमी होऊन पेन, वेदना, डिस्कम्फर्ट हे सगळं कमी व्हायला निश्चितच मदत होते। अजूनही तुम्हाला याबद्दल काही क्वेरी असतील तर मला कमेंटमध्ये विचारा। लवकरच काय एक्सरसाइज आपण केल्या पाहिजेत याचाही मी व्हिडिओ टाकणारच आहे। थँक्यू।